ठाकरे गटाचे नेते संतोष पिंगळे आपल्या सांगती आहेत की MMRD आणि SRA यांनी जो पुनर्वसन प्रकल्प राबवण्याचं काम चालू आहे याच्यामध्ये काही त्रुटी आहेत. महिन्यात फेब्रुवारीमध्ये 20 तारखेला स्थानिक आमदार यांच्या संगती काही मीटिंग झालेल्या आहेत MMRD SRA यांच्या अधिकाऱ्यांसंगती. तर त्याच्यामध्ये काय निष्पन्न झालं आपण हे संतोष पिंगळे यांच्या सांगती. तर सर नमस्कार. नमस्कार. जे हा जो पुनर्वसन प्रकल्प चालू आहे MMRD SRA, आता हा प्रकल्प आज गेले 3 ते 4 वर्षापासून राबवण्याचं काम चालू आहे आणि ह्या प्रकल्पामध्ये काही त्रुटी आहेत. ज्या काही त्रुटी आजपर्यंत स्थानिक जे माजी नगरसेवक आहेत परमेश्वर कदम यांनी झोपडीधारकांना दाखवल्या नव्हत्या, पण आपण विरोधात बसून त्या त्रुटी झोपडीधारकांना दाखवून किंवा माजी नगरसेवकांच्या निदर्शनात आणून दिल्या आणि याच्याबद्दल आपण सातत्यानं लढत आहात आणि हा लढा कुठंतरी पुनरुत्थानात गेलेला आहे. असं ज्या काही गोष्टी होत्या ह्या तुम्ही ज्या 20 तारखेला स्थानिक आमदार पराग शाह यांच्याबरोबरची मीटिंग झाली, तर ह्या मीटिंगमध्ये काय निष्पन्न केलं, काय मुद्दे मांडले आपण? 20 फेब्रुवारीला आम्ही स्थानिक आमदार पराग शाह यांच्याकडे जेव्हा गेलो होतो, त्यांनी 20 फेब्रुवारीला ह्या प्रकल्पासाठी MMRD SRA यांचे वरिष्ठ अधिकारी होते, जे ॲडिशनल कलेक्टर पंकज देवरे साहेब या प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी आहेत. त्यांच्यासमवेत उपजिल्हाधिकारी शिवाजी दावपट, MMRDचे उपजिल्हाधिकारी संतोष जाधव आणि इतर सर्व अधिकारी इंजिनिअरिंग डिपार्टमेंट यांच्याबरोबर एक संयुक्त बैठक आमची त्यांच्याबरोबर झाली. या बैठकीमध्ये आम्ही ज्या मागण्या आमच्या विरोधामध्ये असताना आम्ही ज्या मागण्या करत होतो की प्रकल्पाची माहिती अधिकाऱ्यांनी येऊन द्यावी, प्रकल्प कुठे असणार याचा जो सँक्शन प्लॅन आहे तो आम्हाला जनतेला दाखवावा अधिकाऱ्यांनी, अशा ज्या आम्ही सतत मागण्या करत होतो त्या त्यांनी त्या ठिकाणी मान्य केल्या. जर स्थानिक आमदाराबरोबर आपली जी मीटिंग झाली त्या मीटिंगमध्ये ज्या काही ह्या पुनर्वसनामध्ये काही त्रुटी होत्या आणि त्या तुम्ही निदर्शनं आणून दिल्या, या अशा काय त्रुटी होत्या तुम्ही त्या निदर्शनं आणून दिल्या आणि त्या आपल्या मान्य आमदारांनी मान्य केल्या का? आमच्या ज्या त्रुटी होत्या की आम्ही लोकांमध्ये अधिकाऱ्यांनी येऊन माहिती द्यावी, प्रकल्पाचा जो प्लॅन आहे तो दाखवावा, त्या त्यांनी मान्य केल्या. आणि विशेष म्हणजे आम्ही एक मागणी केली होती की ह्या विभागामध्ये 10वी-12वीच्या मुलांच्या शाळा आहेत किंवा जी मुलं शिकत आहेत आणि इतर शाळा आहेत, त्या इतर शाळेमध्ये इतर ज्या शाळा आहेत मॉडर्न झाल्या, भैरव झाली किंवा BMC शाळे झाले, या शाळांच्या ज्या मुलांच्या परीक्षा आहेत होईपर्यंत हे जे तोडकाम काम होतं ते आपण थांबवायला पाहिजे. आणि त्या आमदारांनी तरी त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना सांगितलं की ही मागणी मान्य बरोबर आहे आणि त्याप्रकारे तुम्ही केलं पाहिजे. आणि त्यावेळेला हे तोडकाम थांबलं. 10वी-12वीच्या परीक्षेच्या ज्या होत्या तिथपर्यंत हे तोडकाम थांबवण्यात आलेलं होतं. तर ज्या दृष्टीने आपल्याला MMRDच्या अधिकाऱ्यांनी जो प्लॅन दाखवला, ज्या तुमच्या ज्या बिल्डिंगी तिथे उभ्या राहणार तो प्लॅन दाखवला, ठीक आहे, पण जी एक तुमची मेन मागणी होती की जी टँडी स्कॅम पाहिजे, स्थानिक झोपडीधारकांना जी स्टँडी स्कॅम पाहिजे, ह्या टँडी स्कॅमबद्दल आपण काय स्थानिक आमदाराबद्दल काय बोलणी केली? त्या ठिकाणी मला MMRDकडून जे पत्र आलं होतं की MMRDबरोबर करारपत्र करताना किती लोकांनी ट्रान्झिट स्कॅमची मागणी केली, त्यामध्ये 1500 लोकांनी ट्रान्झिट स्कॅमची मागणी केली असं पत्र मी जेव्हा त्या बैठकीत मांडलं त्यावेळेला अधिकाऱ्यांचे डोळे एकदम फिरलेले होते. आणि त्यावेळी आमदारांनी सांगितलं की जर तुम्ही ॲग्रीमेंट करत असताना ट्रान्झिट स्कॅमची मागणी सांगितलेली आहे लोकांना देतो तर तुम्हाला देणं गरजेचं आहे. त्यावरती खूप काही चर्चा झाल्यानंतर एक पर्याय असा निघाला की ह्या प्रकल्पामध्ये जे गार्डनचा भाग आहे किंवा अमेंडमेंटचा भाग आहे त्या ठिकाणच्या झोपड्या न तोडता त्या ठिकाणी जे भाडुत्री आहेत त्यांना त्या ठिकाणी भाडं देऊन इतर लोक जी मागणी करतात ज्यांना खरोखरच स्कॅमची गरज आहे त्या लोकांना तिथे शिफ्ट करावं अशी मागणी तिथे मान्य करण्यात आली आणि त्या प्रकारे आता कामही चालू आहे. ज्या पद्धतीने तुम्ही जे सांगतात की झोपड्या बदली झोपडं द्यायचं, पण तसं SRAचा किंवा MMRDच्या नियमात तसं नाही, तर झोपडीधारकांना एक टँडी स्कॅमच द्यायचं असा एक जो नियम आहे त्यांचावाला, त्यांच्या नियमात हे बसत नाही. मग तुम्ही कसं ते ग्राह्य धरलं त्यांचं म्हणणं? कसं आहे, या प्रकल्पामध्ये अनेक अशा गोष्टी आहेत की ज्या कायदेशीर नाहीच आहेत, पण हे एक प्रकारे लादण्याचं जे काम चालू आहे त्यामध्ये आमचा लढा कमी पडतो हे आम्ही मान्य केलं पाहिजे. लोकांना भीतीचे वातावरण तयार करून घरं जबरदस्तीने खाली करणं हे सगळं चालू आहे, आजही चालू आहे, हे मान्य करायलाच पाहिजे. तुमच्या माध्यमातून मी पुन्हा एकदा
मागणी करतोय आणि ही करणाऱ्या अधिकाऱ्यांकडे पण जाणार आहे की 10वी-12वीचे मुलांची परीक्षा तर झाल्या आहेत, पण ज्या ह्या विभागात शाळा आहेत किंवा बाजूच्या विभागात शाळा आहेत त्या मुलांच्या परीक्षा 10 एप्रिलपर्यंत आहेत. त्या एप्रिलपर्यंत तरी हे जे आता जोर जबरदस्ती चालू आहे, पुन्हा एकदा चालू झाली आहे, त्यासाठी पण मी विनंती करणार आहे की मुलांच्या परीक्षा होऊ द्या आणि 10 एप्रिलनंतर सरसकट सगळ्यांना निकामं केलं पाहिजे. पण ज्यांनी चेक घेतलं आहे त्या तर घरं तोडलीच पाहिजेत. लोकांनी चेक घेण्या अगोदर हा विचार करायला पाहिजे होता की माझी मुलं शाळेमध्ये आहेत, मला घर मिळणं. आजची परिस्थिती एवढी वाईट, मला तुमच्यामध्ये एवढं सांगते की आज परिस्थिती एवढी वाईट आहे की आज ह्या परिसरामध्ये कुठेही लोकांना घरं मिळत नाही आहेत. त्यामुळे लोकांनी जरी चेक घेतलं असेल त्यांनी घर मिळण्यासाठी वेळ लागतो आहे, तेवढा वेळ अधिकाऱ्याने दिलाच पाहिजे. ही तुम्ही जे बोलताय तर सरसकट घरं तोडलेच पाहिजे, पण मग तुम्ही प्रकल्पाबरोबर आहेत की प्रकल्पाच्या विरोधात आहे? कारण सरसकट घरं तोडायचं म्हटलं तर मग तुमचा काही विरोध दिसत नाही, आणि जर तुम्ही विरोधामध्ये असेल तर मग काहीतरी विरोध दिसला पाहिजे. झोपडीधारकांना काहीतरी दिलासा आला पाहिजे. हा दिलासा तुमच्या बोलण्यामधून काही दिसून येत नाही. कशा पद्धतीने सरसकट तोडलं पाहिजे, त्याचं कारण काय सरसकट तोडायचं? नाही, मी तुम्हाला दुरुस्त करतो. मी सरसकट तोडलं पाहिजे असं म्हटलं नाही. ज्यांनी चेक घेतलेला आहे, ज्यांनी स्वतःचं ॲग्रीमेंट करून चेक घेऊन 3-3, 4-4 महिने झाले आहेत, त्यांची घरं तुटली पाहिजेत, तोडली गेली पाहिजेत, कारण त्यांना वेळ मिळालेला नाही. पण ज्यांनी अजूनपर्यंत चेक घेतला नाही, ज्यांना अजून ॲग्रीमेंट परत आलेले नाहीत, त्यांच्या लोकांसाठी मी बोलतो आहे. मी सरसकट तोडली पाहिजे असं म्हणत नाही आहे, पण ज्यांना चेक अजूनपर्यंत मिळाले नाही आहेत, चेक मिळाल्यानंतर 15 ते 20 दिवसांत त्यांना वेळ मिळालाच पाहिजे त्यांची घरं बघण्यासाठी. मला सांगा, जर चेक आत मिळाला तर दुसऱ्या दिवशी घर मिळणार आहे का? तर नाही. चेक पास व्हायला 3 दिवस लागतात, अकाउंटमध्ये पैसे येतील तेव्हा तो दुसऱ्या घराला कोणतरी डिपॉझिट देऊ शकतो ना. आणि आज परिस्थिती अशी आहे की घरच मिळत नाही आहे. त्यामुळे ही जी जोर जबरदस्ती चालू आहे ती थांबली पाहिजे. मी प्रकल्पाबरोबर आहे, पण प्रकल्प लोकांसाठी आणि लोकांच्या सोयीनुसार होत असेल तर प्रकल्पाबरोबर आहे. 100% समजवलं नाही आहे. प्रकल्प समजवण्याची पद्धत असते ती राबवली गेली नाही. ह्यामध्ये फक्त मला काय वाटलं ह्या हिशोबाने हा प्रकल्प झालेला आहे. लोकांना समजवून कशा प्रकारे होणार, लोकांची मतं प्रकल्पासाठी घेतलीच गेली नाही. जी ॲक्च्युली आमचं दुर्भाग्य असं आहे की आमच्या विभागामध्ये जे आम्ही मान्य करायला पाहिजे 50% घरं ही भाडोत्री लोकांची आहेत, जी भाड्याने दिलेली आहेत. त्यामुळे आम्हाला आज ही अडचण निर्माण झालेली आहे. जर आमची लोकं इथेच राहणारी असती तर ही अडचण निर्माण झालेली नसती. आज ह्या भाडोत्री लोकांमुळे जी घरं भाड्याने दिलेली आहेत त्यामुळे ही अडचण निर्माण झालेली. हा जो N19चा मुद्दा आहे ह्याच्यामध्ये एक 4,500 घरं आहेत, ते आता असं दिसण्यात येतं की 2,000 घरं तुटलेले आहेत. पण जे राहिलेले 2,000 घरं आहेत ते काय अनिर्णित आहे का अपात्र आहे की पात्र आहे, करार केले नाही केले, चेक घेतले नाही घेतले, कशा पद्धतीने ते राहिलेले. आणि जो प्रकल्प आला आहे हा जो आता लोक जो तुम्ही जे बोलताय जोर जबरदस्ती लादण्यात येतो, जोर जबरदस्ती लादण्यात का लोकांना त्याची काय म्हणजे सुखसुविधा पाहिजे की नाही पाहिजे, किंवा जे तुम्ही मुद्दा मांडला आहे लोकांचे मुलं शाळेत इथे आहेत त्यांच्या परीक्षा होईपर्यंत थांबायला पाहिजे, पण MM तसं काही करताना दिसत नाही आहे. नाही, कसं आहे की जो प्रकल्पामध्ये नियमितता पाहिजे होती ती नाही आहे. अनियमितपणे पूर्णपणे चालू आहे हे मी मान्य करतोय. कारण तोडायला जे अधिकारी पाहिजे होते, मला आजही मी प्रकल्पाबरोबर जाऊनसुद्धा जे तोडण्यासाठी अधिकारी ह्या ठिकाणी पाहिजेत ते कोणी अधिकारी नाहीत. पात्रापात्राचा निर्णय झालेला नाही आहे. काही लोकांना अजूनपर्यंत चेकही मिळालं नाही. चेक न मिळता लोकांची घरं तोडायला पाहिजे ही कुठली पद्धत आहे मला आजपर्यंत कळलेलं नाही. तुम्ही कशा पद्धतीने त्याला विरोध करताय? तुमचा विरोध काही दिसून येत नाही. माझा विरोध हा आता कागदोपत्री कायदेशीर चालू आहे. रस्त्यावरची लढाई आम्ही लढलो, पण ज्या लोकांसाठी लढलो ती लोकं आज राहिली नाहीत. ते स्वतः भीतीमुळे त्यांना काही कळलं न कळल्यामुळे भीतीमुळे ॲग्रीमेंट करून चेक घेऊन गेलेली आहेत. जे आता इथे ओम साई रेसिडेन्शियल आहे डीमार्टच्या बाजूला आहेत, गेले 15 वर्ष तिथले अजून 150 लोकांना घरं भेटलेली नाहीत आणि ती बिल्डिंग बनवून 15 वर्ष झालीत. तो प्रकल्प माजी नगरसेवक यांनीच आणला होता आणि आजही 2025 चालू आहे, तिथल्या 150 लोकांना घरं भेटलं नाही. तुम्हाला असं वाटत नाही का हा प्रकल्पसुद्धा अजून 2035पर्यंत जाऊ शकतो? कसं आहे, सरकारी काम आणि 6 महिन्यात ही म्हण तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे हे सरकारी प्रकल्प आहे तो कधी होऊ शकतो हे मीही सांगू शकत नाही. कोणी कितीही म्हणू द्या, 4 वर्ष 5 वर्ष 6 वर्ष, पण आम्ही बघितलेलं आहे की प्रकल्प हे होत असताना वेगवेगळ्या कारणामुळे हे रखडले जातात आणि इथेही तीच शक्यता होऊ शकते. जो पराग शहाबरोबर जी मीटिंग झाली
त्या मीटिंगचा काही मुद्दा जे सरसकट प्लॉट खाली करणे किंवा टँडी स्कॅम बांधून देणे याच्याबद्दल काही त्या आमदारांनी आपल्याला काही सकारात्मक भूमिका दाखवली का? त्या आम्हाला जो मॅप दाखवला गेला किंवा मी नंतर जाऊन जो आणला त्यामध्ये 318 मीटर इथपर्यंतच इमारती बनणार आहेत. त्याच्या पुढच्या ज्या झोपडपट्ट्या आहेत त्या ॲज इट इज ठेवून इतर लोकांना त्यामध्ये शिफ्ट जे कॅम्प मग त्यांना शिफ्ट करून बाकीच्या लोकांना डायरेक्ट बिल्डिंगमध्ये देण्यासाठी प्रस्ताव आम्ही मांडलेला आहे. आणि विशेष म्हणून आम्ही आता मागणी केलेली आहे की ह्या प्रकल्पामध्ये कोणताही तुम्ही मुंबईमधला कोणताही SRE प्रकल्प बघा, त्या प्रकल्पामध्ये लोकांच्या मागणीसाठी एक कमिटी बनवली जाते. ती N19मध्ये आजही आजच्याही तारखेला कोणत्याही प्रकारची कमिटी गठीत झालेली नाही. आमची आता विशेष एक मागणी असणार आहे की ती कमिटी गठीत झाली पाहिजे. आमदाराकडे आम्ही ही मागणी करणार आहोत. इथल्या स्थानिक ज्यांच्या नावावर घर आहे त्या लोकांची एक कमिटी बनावी आणि सरकार आणि लोकांमध्ये एक दुवा म्हणून त्या कमिटीने काम केलं पाहिजे. जो प्रकल्प हा चालू झाला 4 ते 5 वर्षापासून, तुम्ही आत्तापर्यंत स्थानिक आमदार जे परोक्ष आहेत यांच्याबरोबर इथल्या ज्या त्रुटी आहेत ह्या त्रुटी त्यांच्या वेळोवेळी तुम्ही कानावर घातल्या का? नाही, या बाबतीत आमदारांबरोबर आमची एकच बैठक झालेली आहे आणि वेळोवेळी जे आम्हाला आता जे सांगायचं आहे आम्ही नक्की यापुढे सांगणार आहोत. आता एक बैठक दिली 15 मार्चला पुन्हा एक बैठक त्यांनी आयोजित करायचं ठरवलं होतं, पण काय आता अधिवेशन चालू असल्यामुळे आणि जी पहिली मिटिंग झाली फेब्रुवारीमध्ये त्याच दिवशी ठरलेलं होतं की 15 मार्चला एक ज्या बैठक झाली त्या बैठकीमध्ये जे मुद्दे मांडले आले त्याचा रिव्ह्यू घ्यायचा की ते मुद्दे किती पुढे गेले. अशी एक बैठक 15 मार्चला एक ठरलेली होती, पण अधिवेशन चालू असल्यामुळे ती बैठक झाली नाही आणि ती बैठक थोड्या दिवसात होईल. ह्या प्रकल्पामध्ये काहीतरी गौडबंगाल आहे असं आपल्याला वाटत नाही? बघा, मी जरी आता सध्या प्रकल्पाबरोबर असलो तरी मला निश्चित असं वाटतं की ह्या प्रकल्पामध्ये नक्कीच काहीतरी गडबड असणार आहे आणि ती भविष्यातही दिसणार आहे. पण आज आमचे हात असे बांधलेले गेलेले आहेत की आम्हाला बुक्क्याचा मार सहन करावा लागतो आहे आणि तो आम्ही करतो आहे. म्हणजे तुम्ही ह्या प्रकल्पासंगती आहात, प्रकल्पाबरोबर तुम्ही आहात, पण ज्या त्रुटी आहेत त्या प्रकल्पाच्या त्रुटी ज्या भरून निघत आहेत असं आपल्याला वाटतं का? प्रकल्पाच्या त्रुटी आहेत त्या आम्ही भरून काढण्यासाठी काटोकाट प्रयत्न करत आहोत. या साऱ्या अधिकाऱ्यांकडे जाऊन MMRDच्या अधिकाऱ्यांकडून आमचं जे म्हणणं मांडायचं आहे ते आम्ही मांडतो आहे. पण आज तुमच्यामधून एवढं स्पष्ट करतो, वेळ पडली तर आम्ही कोर्टाची पायरी चढायलाही कमी करणार नाही. पण हा जो आपला स्थानिक आमदार आहे पराक्षा, हे मोठे डेव्हलपर आहेत, मोठे बिल्डर आहेत. मग तुम्ही जे आपल्या ह्या स्थानिक लेवलला ते जे आमदार पडतात मग तुम्ही त्यांच्या संगती पहिल्यापासून मीटिंग का नाही घेतल्या? आज ह्या प्रकल्पात 4-5 वर्ष झालेत. N19 झालं की संत नामदेव झालं, हे ओम साई डीमार्टच्या बाजूची बिल्डिंग आहेत. ह्यो प्रकल्प चालू झाल्यापासून तुम्ही मग स्थानिक आमदारासंगती तुम्ही काही मिटिंगी, काही बोलणी, काही त्रुटी ह्या काही गोष्टी अशा मांडल्या नाहीत? नाही, खूप वेळा प्रयत्न केला, पण कसं असतं कोणतंही काम करताना त्या माणसांना पण त्याच्यामध्ये स्वारस्य असावं लागतं. ते स्वारस्य आम्हाला दिसलं नाही म्हणून आम्ही त्यांच्या संपर्कात नव्हतो. पण आता आमच्यावरती एखादी घटना घडते त्या मदतीसाठी आम्ही त्यांचे दरवाजे ठोकलेले आहेत आणि दरवाजे ठोकल्यानंतर त्यांनी आम्हाला प्रतिसादही दिलेला आहे. त्यांनी एक बैठकही लावली जी आतापर्यंत लागली नव्हती आणि भविष्यातही ते बैठक लावतील आणि या प्रकल्पासाठी लोकांसाठी जो प्रकल्प चालू आहे त्यासाठी ते नक्कीच मदत करतील. ठाकरे गटाचे शिवसेना नेते संतोष पिंगळे हे वारंवार स्थानिक आमदार पराक्षा यांच्याशी संपर्क करून त्या गोष्टीची पूर्तता करत आहे. राहुल खंडीजोडसह कॅमेरामन रामकुमार, सत्य पोलीस टाईम, घाटकोपर, मुंबई.